श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरवे नमः। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभारंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथानंत या राघवाचा। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्याईचा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। वृंदावनासी बहुशांत काया, चाफा फुलला बहुवेळी निष्ठा। समाधीवरी वर्षता आहे गुरुला, नमस्कार माझा समर्थ वेणापदाला। तव भक्ती लागी तनुही झिजू दे, तव चरण कमली मन हे निजू दे। तव भजनी ठेवी ही वाचा रिझाया, नमस्कार माझा तुला गुरुराया। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी। मत्सा लागी धेनु जैसी, मत्सा लागी धेनु जैसी। करी करुणा साऊली दया करी, करी करुणा साऊली दया करी। रामदास
पालन करणे पाखंड खंडन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा आहे काम बीज वाढवाव्या नाम हेची आहे आम्हा काम बीज वाढवावे नाम धर्माचे पालन करणे पाखंड खंडन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा आहे काम बीज वाढवावे नाम हेची आहे आम्हा काम बीज वाढवावे नाम धर्माचे पालन करणे पाखंड खंडन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन या बाण फिरे तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन या बाण फिरे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आहे आम्हा काम बीज वाढवावे नाम हेची आम्हा आहे काम बीज वाढवावे नाम धर्माचे पालन करणे पाखंड खंडन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन नाही भीड भाड तुका म्हणे सान थोर नाही भीड भाड नाही भीड भाड नाही भीड भाड तुका म्हणे सान थोर धर्माचे पालन करणे पाखंड खंडन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा आहे काम बीज वाढवावे नाम हेची आम्हा आहे काम बीज वाढवावे नाम धर्माचे पालन करणे पाखंड खंडन धर्माचे पालन करणे धर्माचे पालन करणे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं तुम्ही श्रोते जगदीशमूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलवी करीते व्युत्पत्ती नाही कला नाही चातुर्य नाही प्रबंध नाही भक्ती ज्ञान वैराग्य नाही गौल्यता नाही वचनांची ऐसा माझा वाग्विलास म्हणून बोलते सावकाश भावाचा भोगता जगदीश म्हणून या आनेन प्रियतां देवो भगवान जानकीपती श्रीरामचंद्र पूर्वेशाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ आदिनारायणं विष्णु ब्रह्मानं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं जगद्गुरुम् अखिल गुणनिधान भक्तवत्सल श्री रामचंद्र उपास्य दैवत मारुतीराय समर्थ रामदास स्वामी महाराज समर्थ वेणा स्वामी महाराज परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता आम्हाला या कीर्तनाच्या गादीवर ज्यांनी उभं केलंय ते आमचे कीर्तन गुरु परमश्रद्धेय हरिभक्तपरायण श्री कौस्तुभ स्वामी महाराज ह्या क्षेत्रात ही सेवा चालू आहे तेथील अधिष्ठित देवता आणि अखिल विश्वाचा कारभार ज्या संत सज्जनांमुळे चालू आहे ते सर्व संत सज्जन
आणि उपस्थित श्रोत्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून आजच्या सेवेला प्रारंभ करते. सेवेला घेतलेलं पद हे जगद्गुरु तुकाराम महाराजांचं आहे. त्यांचा अधिकार आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. मुकुटमणी संतांचा, मुकुटमणी संतांचा, शिवा शिवा तुकया म्हणून ये वाणी, नेले जड वैकुंठी, नेले जड वैकुंठी, विठ्ठल विठ्ठल म्हणून या वाणी, राम राम हरे हरे राम राम, राम राम सीतापते राम राम, राम राम रघोत्तम राम राम. असे हे जगद्गुरु तुकाराम महाराज हे मुकुटमणी असलेले संतांचा असा त्यांचं हे पद आहे. त्यांनी पदात काय सांगितलेलं आहे? धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा आहे काम, बीज वाढवावे नाम, तीक्ष्ण बाण घेऊन हाती, तीक्ष्ण फिरे आणि नाही भीड भाड, तुका म्हणे सान थोर. हे धर्माच्या बाबतीत आम्ही कोणाचं ऐकणार नाही असं तुकाराम महाराजांना सांगायचं आहे. आणि ते काय म्हणतायत? बीज वाढवावे नाम, नामाचं बीज वाढवण्यासाठी आम्ही ह्या पृथ्वीवर ह्या धरावर अवतरलो आहे आणि हेच आमचं काम आहे. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन या बाण फिरे. ते म्हणतात धर्माचं पालन करायला शस्त्रच घेतलं पाहिजे असं काही नाहीये. तुम्ही कोणी धर्माचं जर उल्लंघन करत असेल, धर्माची विटंबना करत असेल तर त्यांना कडक शब्दाने सांगा. कडक शब्दाने सांगितलं तरी ते हत्यारासारखं काम करतं. आणि असं जर कोणी धर्माचं विध्वंस करत असेल तर त्यांची आम्ही भीडभाड ठेवणार नाही. मग तो लहान असो नाही तर मोठा असो, आम्ही काय करू, त्याला जबर शिक्षा देऊ किंवा आम्ही त्याला चाप बसवू असं त्यांना सांगायचं आहे. मग हा धर्म म्हणजे काय? तर धर्म म्हणजे कर्तव्य. कीर्तनकारांचा धर्म आहे कीर्तन करायचा. सैनिकांचा धर्म आहे युद्धात लढाईवर जायचं, देशाचं रक्षण करायचं. शिक्षकाचा धर्म काय? तर मुलांना ज्ञान द्यायचं. असा हा प्रत्येकाचा धर्म आहे. आणि त्यात आपला तर हिंदू धर्म आहे, तो आपण किती उजळ माथ्याने आपण जगायला पाहिजे. आज अक्षत तृतीया आहे, 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त. आणि हा अक्षय तृतीयेचा जो मुहूर्त आहे तिथे कशाचाच क्षय होत नाही. चांगल्या कामाला जर तुम्ही सुरुवात केली तर त्या कामाचा कधीही क्षय होणार नाही, अशी ही तिथी आहे अक्षय तृतीया. मग हे तुकाराम महाराजांना काय सांगायचंय? तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतायत, बीज फोडून केली लाही, लाही बीज फोडून केली लाही, लाही बीज फोडून केली लाही, आम्हा जन्म मरण नाही, आम्हा जन्म मरण नाही, बीज फोडून केली लाही, लाही बीज फोडून केली लाही, आही बीज फोडून केली लाही. असं बीज जर भाजलं, बीज भाजून केली लाही, जर ते बीज भाजलं तर ते पुन्हा उगवेल का? तर नाही. असं मग ते बीज कोणतं आहे? तर ते नामाचं बीज आहे. आणि ते जर एकदा भाजलं म्हणजे ते सर्वत्र जर पसरवलं
तर त्याची लाही होते आणि ते करायला आम्ही आलेलो आहे आणि आम्हाला जन्म मरण नाही. आम्ही मेलो तरी आम्ही नामरूपाने इथे राहू असं त्यांना सांगायचं आहे. आम्हा जन्म मरण नाही, आम्ही जन्म मरणातून मुक्त झालेलो आहे. आम्हाला कसली आता जन्म मरणाची भीती राहिलेली नाहीये असं त्यांना सांगायचं आहे. मग धर्म म्हणजे कर्तव्य. हे आपलं कर्तव्य प्रत्येकाने पाळलं पाहिजे. आणि आपला तर हिंदू धर्म आहे, आपला हा हिंदू धर्म टिकवून ठेवायला पाहिजे. आता किती काही काय ऐकायला येतंय सगळीकडून, तर हे सगळ्यांनी जपायला पाहिजे. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन या बाण फिरेल. जर कोणी वाईट वागायला लागलाय, धर्माबद्दल वाईट प्रचार करायला लागलाय, तर त्यांना आम्ही काय करू? कडक शब्दात उत्तर देऊ आणि घेऊन या बाण फिरे. आम्ही ते कडक शब्द ते सगळ्यांना कडक शब्दाने त्यांना बोलू असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग आता हा धर्म पाळायचा असेल तर कोणाच्या संगतीत जायला पाहिजे बरं?